वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास. 38 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 8 मार्च 2025. इथे दिनांक दिलेली आहे 8 मार्च 2025. ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे. आज उत्तरपत्रिका कशी लिहायची ते आपण पाहणार आहोत. सीट नंबर टाकण्यासाठी इथे तुम्हाला जागा दिलेली असते. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेचे 11 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. जे विद्यार्थी 12वीची परीक्षा आत्ता त्यांनी दिलेली आहे त्यांनी आपली उत्तरं चेक करून घ्या आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी ही प्रश्नपत्रिका उपयोगी आहे. इयत्ता 12वी कला शाखेची ही प्रश्नपत्रिका कशी सोडवायची इतिहासाची ते आपण आता पाहूया. प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या सूचना दिलेल्या असतात त्या वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे सक्तीचं, कंपल्सरी. 2. उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते उजव्या बाजूला प्रश्नपत्रिकेत दर्शवलेलं आहे. 3. उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेननेच काढाव्यात. जिथे संकल्पना चित्राची आकृती आहे ती पेनने काढायची. आणि 4थी महत्त्वाची सूचना, सर्वच विषयांना नेहमीच वापरायची. नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानांवर सुरू करायचं. नवीन पानावर नवीन प्रश्न म्हणजे प्रमुख प्रश्न घ्यायचा आहे. इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना विशेष सूचना, वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा. 12वी बोर्डच्या अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका मी पोस्ट केलेल्या आहेत. प्लेलिस्ट पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तर एका व्हिडिओमध्ये घेता येणं शक्य नाही, म्हणून मी त्याचे 3 भाग केलेले आहेत. पहिल्या भागात पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न सोडवला आहे. दुसऱ्या भागामध्ये 4था, 5वा प्रश्न सोडवला आहे. हे दोन्ही व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर तुम्हाला क्रमाने पाहायला मिळतील. आज आपण भाग तिसऱ्यामध्ये 6वा आणि 7वा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 6वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 10 गुण आहेत. म्हणजे 1 प्रश्न सोडवला की 5 गुण मिळतील. 1. आर्थिक राष्ट्रवादाचे स्वरूप व परिणाम सविस्तर लिहा. 2. उमाजी नाईक यांच्या बंडाची माहिती लिहा. 3. भारत सरकारचे आरोग्यविषयक धोरण स्पष्ट करा. आता आपण इथे 3ही प्रश्नांची उत्तरं पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, आर्थिक राष्ट्रवादाचे स्वरूप आणि परिणाम सविस्तर लिहा. उत्तर: आर्थिक राष्ट्रवादाचे स्वरूप: परकीय नियंत्रणावर अवलंबन कमी करून राष्ट्राच्या आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देणारी धोरणे आणि चळवळी. त्याची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. स्वदेशी चळवळ: स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला. स्वदेशी उद्योगांचा विकास: कापड, हस्तकला आणि लघु उद्योग यासारख्या भारतीय उद्योगांच्या विकासावर भर दिला. ब्रिटिश आर्थिक धोरणांचा विरोध: ब्रिटिशांच्या अन्यायकारक व्यापार पद्धती, जादा कर आकारणी आणि भारतीय संसाधनांच्या शोषणाचा तीव्र विरोध केला. स्वावलंबन किंवा आत्मनिर्भरता: उत्पादनात स्वावलंबी होण्यावर भर दिला आणि परदेशी आयातीवरील अवलंबन कमी करण्याचे धोरण राबवले. बँकिंग आणि व्यापारी क्षेत्राचा विकास: भारतीय मालकीच्या बँका, उद्योग आणि व्यापार जाळे मजबूत करण्यासाठी पाठिंबा दिला, जेणेकरून विदेशी शक्तींचे आर्थिक वर्चस्व कमी होईल. कृषी आणि औद्योगिक सुधारणा: उत्पादन वाढीसाठी आधुनिक शेती आणि औद्योगिक तंत्राचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले. आर्थिक राष्ट्रवाद: देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम करतो. त्याचा आंतरराष्ट्रीय संबंध, व्यापार धोरणे, नोकऱ्या आणि देशांतर्गत उद्योगावर परिणाम होतो. सकारात्मक परिणाम: 1. शुल्क आणि आयात मर्यादा यासारख्या संरक्षणात्मक उपायांमुळे परदेशी नियंत्रणाशिवाय देशांतर्गत उद्योगाच्या वाढीस आणि स्पर्धेला मदत होते. 2. स्थानिक कंपन्यांना प्रोत्साहन देणे आणि परकीय अवलंबित्व मर्यादित करणे यामुळे नोकरीच्या संधी आणि राष्ट्रीय आर्थिक वाढ होते. 3. आर्थिक राष्ट्रवाद: नैसर्गिक संसाधने आणि महत्त्वाच्या क्षेत्रांना परकीय शोषणापासून संरक्षण देतो, संसाधनावर नियंत्रण आणि राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करतो. नकारात्मक परिणाम: 1. उच्च शुल्क आणि व्यापार निर्बंध व्यापारात अडथळा आणू शकतात.
इतर राष्ट्रासोबत आर्थिक सहकार्य कमी करू शकतात. 2. मर्यादित आयातीमुळे किमती वाढल्याने स्थानिक वस्तू आणि सेवासाठी कमी पर्याय निर्माण होऊ शकतात. 3. अति आर्थिक राष्ट्रवाद व्यापार युद्धांना कारणीभूत ठरतो. परिणामी प्रतिशोधनात्मक शुल्क निर्माण होऊ शकते आणि जागतिक आर्थिक संबंधांना धक्का बसू शकतो. 4. आर्थिक राष्ट्रवादाचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होतात. म्हणून शाश्वत विकासासाठी संतुलित दृष्टिकोन आवश्यक आहे. प्रश्न दुसरा. उमाजी नाईक यांच्या उठावाचे किंवा बंडाचे वर्णन करा. उत्तर. 1. सातारा जिल्ह्यात रामोशी समाजाच्या लोकांनी चितूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या उठावात उमाजी नाईक आणि संतू नाईक हे आघाडीवर होते. 2. त्यांनी पुण्याहून मुंबईला जाणारा सावकारी ऐवज ताब्यात घेतला. 3. 1824 मध्ये उमाजी नाईक यांनी पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी ताब्यात घेतली. 4. या प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच उमाजी नाईक आणि त्यांचे साथीदार यांना पकडण्यासाठी सरकारने 5,000 रुपयांचे इनाम लावले. गावकऱ्यांनी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा व पैसे न देण्याचा आदेश काढला. 5. उमाजींबद्दलची माहिती सरकारला दिलीच पाहिजे व आदेश न पाळणाऱ्यांची वतने जप्त केली जातील असेही सरकारने जाहीर केले. शरण येणाऱ्यांना माफी देण्याचे आश्वासन दिले गेले. 6. कॅप्टन डेव्हिसच्या घोडदळाला उमाजी नाईक यांना शोधण्यात अपयश आले. 7. सातारा, वाई, भोर, कोल्हापूर या भागात उमाजींचा संघर्ष चालू होता. 8. इंग्रजांना ठार मारण्याचे आदेश उमाजींनी दिलेले होते. 9. कॅप्टन मॅकिंटोशने उमाजींचा सतत पाठलाग केला. अखेरीस भोरजवळ त्यांना पकडण्यात आले. 10. उमाजी नाईकांवर खटला भरण्यात येऊन त्यांना फाशी देण्यात आले. प्रश्न तिसरा. भारत सरकारचे आरोग्यविषयक धोरण स्पष्ट करा. उत्तर. भारत सरकारने सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य, रोगप्रतिबंधक सुविधा आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी विविध धोरणे आणि कार्यक्रम राबवले आहेत. आरोग्य धोरणांचा मुख्य उद्देश स्वस्त, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करणे हा आहे. 1. राष्ट्रीय आरोग्य धोरण. पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण 1983 सार्वत्रिक आरोग्य सेवा पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. नवीन राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्य सेवेवर भर, माता आणि बालमृत्यू दर कमी करणे, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधांचा विकास करणे. 2. आयुष्यमान भारत योजना 2018 जगातील सर्वात मोठ्या आरोग्य सेवा योजनांपैकी एक. दरवर्षी 5 लाखांचे मोफत आरोग्य विमा संरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिले जाते. आरोग्य आणि तंदुरुस्ती केंद्र प्राथमिक आरोग्य सेवा पुरवतात. 3. लसीकरण आणि रोग नियंत्रण मिशन इंद्रधनुष. प्रतिबंधात्मक रोगांपासून मुलांचे लसीकरण करण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम. मलेरिया, क्षय, पोलिओ नियंत्रणासाठी व्यापक मोहिमा राबवण्यात येतात. 4. ग्रामीण आणि शहरी आरोग्य विकास. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान गावांमध्ये आणि शहरी भागांमध्ये आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सुरू करण्यात आले. रुग्णालये, वैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देणे यावर भर. 5. पारंपरिक औषध आणि आयुष. आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांना प्रोत्साहन दिले. भारतात विविध ठिकाणी आयुष रुग्णालये आणि संशोधन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या सर्व योजनांमुळे भारतात आरोग्य सेवा अधिक व्यापक, स्वस्त आणि सर्वसमावेशक बनत आहे. प्रश्न क्रमांक 7 शेवटचा. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 15 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. इंग्रजांची आशिया खंडातील वसाहतवादी धोरण स्पष्ट करा. अ. नेपाळ. ब. सिक्कीम. क. भूतान. उत्तर. इंग्रजांनी आशियामध्ये विशेषतः हिमालयन प्रदेशात व्यापार, लष्करी आणि सामाजिक लाभ मिळवण्यासाठी आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने विस्तारवादी आणि वसाहतवादी धोरणाचा अवलंब केला. अ. नेपाळ. 1. हिमालयन पर्वतरांगांमध्ये वसलेल्या नेपाळमध्ये ब्रिटिशांनी आपले प्रतिनिधी पाठवले. 2. या भेटीत नेपाळकडून प्रतिसाद न मिळाल्याने इंग्रजांनी नेपाळशी 2 युद्धे केली. 3. नेपाळने निकराचा लढा देऊनही 1816 साली इंग्रजांनी नेपाळचा मकवानपूर येथे पराभव केला. 4. नेपाळशी झालेल्या तहात इंग्रजांनी तराई, कुमाऊ, गढवाल हे प्रदेश ताब्यात घेतले होते. 5. काठमांडू येथे इंग्रज रेसिडेंट नेमला गेला.
6. 1923 इंग्रजांनी नेपाळला स्वातंत्र्य दिले. ब. सिक्कीम. 1. भारताच्या उत्तर सीमेवर भूटान, बंगाल, नेपाळ व तिबेट यांनी सिक्कीम वेढलेले आहे. 2. 1815 सिक्कीमच्या राजाने दार्जिलिंगच्या सभोवतालचा प्रदेश ब्रिटिशांना दिला. बदल्यात त्याला वार्षिक तनखा सुरू झाला. 3. लॉर्ड डलहौसीने सिक्कीमचा काही भाग जिंकल्याने भारत तिबेट व्यापारावरील जकातीचे अधिकार इंग्रजांना मिळाले. 4. 1886 तिबेटने सिक्कीमवर हल्ला करताच इंग्रजांनी तिबेटवर कारवाई केली. 5. 1890 झालेल्या ब्रिटिश चीन तहानुसार सिक्कीम इंग्रजांचे संरक्षित राष्ट्र असल्याचे मान्य करण्यात आले. 6. सिक्कीमचे अंतर्गत प्रशासन व परराष्ट्र धोरण इंग्रजांनी स्वतःकडे घेतले. 7. 1975 सार्वमत घेऊन सिक्कीम भारतीय संघराज्यात सामील झाला. क. भूटान. 1. भारताच्या उत्तरेला असलेल्या भूटानचे भौगोलिक महत्त्व ओळखून वॉरन हेस्टिंग याने भूटानशी मैत्रीचे संबंध निर्माण केले. 2. या संबंधामुळे इंग्रजांना बंगाल ते तिबेट हा भूटानपासून जाणारा व्यापारी मार्ग खुला झाला. 3. 1841 ॲशले एडन याने भूटान विरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले. 4. 1865 झालेल्या युद्धात भूटानचा पराभव झाला. 5. भूटानने जिंकलेला भूप्रदेश ब्रिटिशांना द्यावा व ब्रिटिशांनी भूटानच्या राजाला वार्षिक तनखा द्यावा असा तह झाला. 6. 1910 झालेल्या तहाने भूटानच्या राजाने संरक्षण व परराष्ट्र धोरणाचे अधिकार इंग्रजांना दिले. 7. भूटानच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप न करण्याचे इंग्रजांनी मान्य केले. 8. 8 ऑगस्ट 1949 रोजी झालेल्या भारत भूटान कराराने भूटानचे परराष्ट्र धोरण आणि संरक्षणविषयक धोरण यात भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची आहे. प्रश्न दुसरा. इंग्रज मराठा संघर्षाची माहिती लिहा. अ. इंग्रज मराठा पहिले युद्ध. ब. इंग्रज मराठा दुसरे युद्ध. क. इंग्रज मराठा तिसरे युद्ध. उत्तर. इंग्रज व मराठे यांच्यात झालेल्या 3 युद्धांची माहिती. अ. पहिले इंग्रज मराठा युद्ध. 1. इंग्रजांना साष्टी, वसई ते कोकणपर्यंतचा प्रदेश व्यापाराच्या दृष्टीने आपल्या ताब्यात असावा असे वाटत होते. 2. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. पेशवेपदासाठी आश्रयाला आलेल्या रघुनाथरावाला घेऊन इंग्रजी फौजा मुंबईहून पुण्याला निघाल्या. 3. पुण्याजवळील वडगाव येथे इंग्रज मराठे यांची गाठ पडली. 4. इंग्रज मराठे यांच्यात वडगाव येथे झालेल्या या पहिल्या युद्धात मराठ्यांनी इंग्रजांचा पराभव केला. ब. दुसरे इंग्रज मराठा युद्ध. 1. दुसऱ्या बाजीरावाशी वितुष्ट आल्याने इंदोरच्या यशवंतराव होळकर याने पुण्यावर आक्रमण केले. 2. दुसऱ्या बाजीरावाने घाबरून इंग्रजांशी तह केला. या तहाला वसईचा तह असे म्हणतात. 3. हा तह शिंदे होळकर यांना मान्य नसल्याने ते इंग्रजांवर चालून गेले. 4. 1803 इंग्रज मराठे यांच्यात झालेल्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. क. तिसरे इंग्रज मराठा युद्ध. 1. 1817 साली इंग्रज मराठा यांच्यात तिसरे युद्ध झाले. 2. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. या पराभवाने 1818 मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. प्रश्न तिसरा. दुसऱ्या महायुद्धास कारणीभूत ठरलेल्या घटकांची माहिती लिहा. अ. वर्साईचा तह. ब. फॅसिस्टवाद व नाझीवाद. क. राष्ट्रसंघाचे अपयश. उत्तर. दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 सुरू होण्यास अनेक घटक कारणीभूत होते. मुख्य कारणांमध्ये पुढील घटक समाविष्ट आहेत. अ. वर्साईचा तह. पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या वर्साईच्या तहाने जर्मनीवर कठोर अटी लादण्यात आल्या. जर्मनीला त्यांच्या प्रदेशाचा मोठा भाग गमवावा लागला आणि त्यांच्या सैन्याची ताकद मर्यादित करण्यात आली. जर्मनीला मोठ्या प्रमाणात युद्ध भरपाई 6 अब्ज पौंड द्यावी लागली, ज्यामुळे जर्मन अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली. या तहामुळे जर्मनीच्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला, ज्याचा फायदा हिटलरने घेतला आणि तो सत्तेवर आला. ब. फॅसिस्टवाद व नाझीवाद. इटलीमध्ये मुसोलिनी आणि जर्मनीमध्ये हिटलर यांचा उदय झाला, ज्यांनी आक्रमक राष्ट्रवाद आणि विस्तारवादी धोरण स्वीकारले. फॅसिस्ट आणि नाझी विचारसरणीने लोकशाही व्यवस्थेचा विरोध केला आणि संपूर्ण अधिकार हुकुमशाही नेत्यांकडे एकवटले. हिटलरने जर्मनीच्या सामर्थ्याची पुनर्बांधणी करून फ्रान्स आणि इतर युरोपीय देशांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मुसोलिनीने इथिओपिया जिंकून इटलीचे साम्राज्य वाढवले. क. राष्ट्रसंघाचे अपयश.
1920 राष्ट्रसंघाची स्थापना पहिल्या महायुद्धानंतर जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी झाली होती, परंतु राष्ट्रसंघ हुकुमशाही नेत्यांना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. राष्ट्रसंघाकडे स्वतःचे सैन्य नव्हते, त्यामुळे जर्मनी, इटली आणि जपानच्या आक्रमक धोरणांना प्रतिबंध करू शकला नाही. अमेरिकेने राष्ट्रसंघात सहभागी होण्यास नकार दिला, त्यामुळे त्यांची ताकद आणखी कमी झाली. प्रश्न क्रमांक 4. अलिप्ततावादी चळवळ स्पष्ट करा. अलिप्ततावादी चळवळीचे स्वरूप, ब. अलिप्ततावादी चळवळीचे निकष, क. बेलग्रेड परिषद. उत्तर. अलिप्ततावादी चळवळ शीतयुद्धाच्या काळात स्थापन झाली जेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत रशिया महासत्तेत होते. अलिप्ततावादी चळवळ म्हणजे देशांनी कोणत्याही प्रमुख गटांसोबत संलग्न न होता आपले परराष्ट्र धोरणातील स्वायत्तता कायम ठेवली. अलिप्ततावादी चळवळीचे स्वरूप. अलिप्ततावादी चळवळ शांतता, तटस्थता आणि नाटो व वारसा करार यासारख्या लष्करी संघटनांपासून स्वातंत्र्यावर आधारित होती. ही चळवळ सार्वभौमत्व, आर्थिक विकास आणि शांततापूर्ण सहजीवनावर केंद्रित होती. ब. अलिप्ततावादी चळवळीचे निकष. 1961 सालच्या बेलग्रेड परिषदेत पुढील निकषांना मान्यता मिळाली. असा देश ज्याने वेगळ्या राजकीय व सामाजिक यंत्रणेसह राज्याच्या अस्तित्वावर आधारित स्वतंत्र धोरण अवलंबले असेल. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळींना पाठिंबा देणारा देश. शीतयुद्धाच्या संदर्भात कोणत्याही बहुपक्षीय करारात सदस्य नसणारा देश. महासत्तावादाशी निगडीत कोणत्याही द्विपक्षीय लष्करी करार अथवा प्रादेशिक संरक्षण करार न केलेला देश. लष्करी तळ कोणत्याही विदेशी सत्तेच्या, विशेषतः महासत्तेच्या प्रतिस्पर्धी देशांच्या हाती न देणारा देश. क. बेलग्रेड परिषद. 1961 युगोस्लाविया म्हणजे सध्याचे सर्बिया येथे पहिली अलिप्ततावादी चळवळ परिषद आयोजित करण्यात आली. ही चळवळ स्थापन करण्यात पुढील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पंडित जवाहरलाल नेहरू भारत, जोसेफ ब्रोज टिटो युगोस्लाविया, गमाल अब्देल नासेर इजिप्त, सुकार्नो इंडोनेशिया, क्रामो नक्रोमाह. परिषदेचे मुख्य उद्दिष्ट नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांना सोव्हिएत रशिया किंवा अमेरिका यांच्या कठपुतळी होण्यापासून रोखणे हे होते. शेवटचा 5वा प्रश्न. भारताचे युवकांसंदर्भातली धोरण स्पष्ट करा. राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम, ब. राष्ट्रीय युवक दिन, क. युवक प्रशिक्षण योजना. उत्तर. भारत सरकारने तरुणांना सक्षम करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासासाठी त्यांची कौशल्य वाढवण्यासाठी विविध धोरणे आणि कार्यक्रम राबवले आहेत. युवा धोरणाच्या प्रमुख धोरणांमध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत. राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम. शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास आणि नेतृत्व या क्षेत्रात संधी उपलब्ध करून देऊन तरुणांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय युवा धोरण आणण्यात आले. 1972 नेहरू युवा केंद्र संघटन या अशा केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रांनी तरुणांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. या केंद्राद्वारे चालवले जाणारे कार्यक्रम नंतर राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रमात विलीन करण्यात आले. या कार्यक्रमाने साक्षरता, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता, कुटुंब कल्याण, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, सामाजिक समस्या याविषयी जागरूकता, ग्रामीण विकास आणि स्वयंरोजगार यासारख्या विषयांवर भर दिला. ब. राष्ट्रीय युवक दिन. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. या महिन्यात राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केला जातो. केंद्र सरकार आणि एखादे राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारोह आयोजित करण्यात येतो. युवकांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. युवकांच्या साहसी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी युथ हॉटेल्स स्थापन करण्यात आलेली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ही वसतिगृहे उभारण्यात आली आहेत. युवकांना भारतात विविध ठिकाणी म्हणजेच ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी कमीत कमी खर्चात राहण्याची सोय झाली. अशी जवळपास 83 वसतिगृहे अस्तित्वात आली. क. युवक प्रशिक्षण योजना. तरुणांची कौशल्य आणि क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात हे समाविष्ट आहे. कौशल्य भारत अभियान रोजगार क्षमता वाढवण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान करते. नेहरू युवा केंद्र संघटना ग्रामीण युवकांना सामुदायिक सेवा आणि नेतृत्व कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेते. राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना सामाजिक कार्य आणि राष्ट्र उभारणीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करते.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना विविध उद्योगांमध्ये कौशल्य प्रशिक्षण देते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.